अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज गुरुप्रतिपदा सर्व दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी गुरुप्रतिपदा हा खूप महत्वाचा सण आहे। कारण की गुरुप्रतिपदा म्हणजे काय हे खूप लोकांना माहित नाही। त्या दिवशी कोणती सेवा करायची, घरी नैवेद्य कोणता करायचा, याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। गुरुप्रतिपदा त्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्यगमनाला गेले होते। त्यांनी निर्गुण निराकार जे पादुका आहे ते गाणगापूरमध्ये ठेवल्या होत्या। 4 भक्तांना पुष्प दिले होते आणि गाणगापूरमध्ये औदुंबर असेल, नरसोबाची वाडी असेल, गाणगापूर असेल, तिथं त्यांनी निर्गुण पादुका भक्तांसाठी ठेवल्या होत्या आणि तिथून ते शल्यगमनाला पुढे मार्गस्थ झाले। म्हणजे विचार करा, त्या वेळेस महाराजांच्या सोबत जे असेल त्यांना किती दुःख झाले असेल। आताच किती दुःख होतं आपल्याला। आपण जर कधी गाणगापूरमध्ये गेलो, 1 दिवस गेलो असेल, 3 दिवस गेलो असेल, 7 दिवस गेलो असेल, 15 दिवस गेलो असेल, पण गाणगापूर मधून वापस येताना दुःख होतं। मला तर होतं, मी तर रडतो डायरेक्ट। कारण की दत्त महाराज आपल्यासाठी आई वडील भाऊ सर्वस्व आहे आणि गाणगापूर मधून वापस येताना मनामध्ये खूप दुःख होतं की असं वाटतं नाही इथंच राहावं। तसं जेव्हा दत्त महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुप्रतिपदेच्या आजच्या दिवशी ते शल्यगमनाला गेले, त्यांनी निर्गुण निराकार पादुका ठेवून दिल्या। खूप जण भक्त येऊ लागले। मग महाराज म्हटले की भक्त जरी खूप जण आले तर निर्गुण म्हणजे सगळ्यात अगोदर गाणगापूरमध्ये आल्यानंतर संगमावर स्नान करायला लावायचं त्यांना। सगळ्यात पहिले संगमावर स्नान केल्यानंतर मग मठामध्ये जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, मग भिक्षा घ्यायची। अशा पद्धतीने त्यांनी भक्तांना उपदेश केला होता। भक्तांना सांगितलं होतं की मी सदैव आहे, दत्त महाराज सदैव गाणगापूरमध्ये आहेतच, सदैव आहे। फक्त आपली भक्ती निस्वार्थ पाहिजे। तुमचं पद काही असू द्या, तुम्ही कोण मोठे छोटे, सगळं अहंकार गाणगापूरमध्ये बाहेरच सोडायला पाहिजे। आपण कसे कपडे काढतो आंघोळ करताना, गाणगापूरमध्ये कसं कपडे काढून आपण आंघोळ करतो किंवा स्नान करत असेल, तर गाणगापूरमध्ये गेल्यानंतर आपला गर्व, अहंकार, पद, आपण कोण आहे, आपण शिक्षण काय, हे सगळं बाजूला सोडून द्यायचं। आपण महाराजांचे सेवक आहोत, महाराजांच्या चरणातले धूळ आहे आपण, काहीच नाही आपण। तसं आपण राहायला पाहिजे। गुरुप्रतिपदेच्या दिवशी प्रत्येक वर्षी गाणगापूरमध्ये खूप मोठा उत्सव असतो। त्या दिवशी पालखी निघत असते, खूप छान असतो, तिथे खूप उत्सव करतो। कारण की प्रत्यक्ष दत्त महाराज तिथे आहेत, अजून काय। मग आपण घरी कोणती सेवा करू शकता। आपण आज दत्त महाराजांना काय आवडतं, सगळ्यात पहिले बेसनाचे लाडू। बेसनाचे लाडू, शुद्ध तुपातले बेसनाचे लाडू महाराजांना फार आवडतात। जर तुम्ही गाणगापूरला कधी गेला आयुष्यात, तर बेसनाचे लाडू, घरी केलेले बेसनाचे लाडू शुद्ध तुपातले, ते डायरेक्ट घेऊन जातो प्रसाद, डायरेक्ट आतमध्ये जातो। त्याला कोणतंही बंधन नाही, काहीच नाही, डायरेक्ट आतमध्ये। एकच प्रसाद आहे, खारे शेंगदाणे असेल। आज सगळ्यात प्रथम आपण दत्त महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवावा, पाटावर ठेवा। पाटावर ठेवल्यानंतर त्यांची आपण नैवेद्य आरती करायची, वरण भात भाजी पोळी करू शकता। परत तुम्ही पिढे असेल ते दाखवू शकता। आज गुरुचरित्राची अवतरणिका वाचावी, गुरुचरित्राची अवतरणिका आहे ते वाचू शकता, स्वामी चरित्र वाचू शकता, संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचू शकता। आणि आज नामस्मरण जास्त करायचं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आपण आज रात्री 9:30 वाजता सामूहिक नामस्मरण करणार आहोत, नामस्मरण सामूहिक घेणार आहोत। जास्त नामस्मरणालाच महाराजांना महत्व आहे, म्हणून आज ठीक 9:30 वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर महादेवाच्या मंदिरासमोर, म्हणजे मला सापडलेली महादेवाची पिंड आहे त्याच्या सोबत आपण 9:30 वाजता लाईव्ह घेणार आहोत अखंड नामस्मरण आणि महाराजांचे अनुभव। हे 2 सत्र आपण
प्रत्येक गुरुवारी घेणार आहोत. आज गुरुवार आहे पहिला. प्रत्येक गुरुवारी आपण घेणार आहोत नामस्मरण, महाराजांचे आलेले अनुभव, चर्चा, सेवेबद्दल माहिती. ह्या गोष्टी आपण आज रात्रीपासून घेणार आहोत. त्याच्याबरोबर हे गुरुप्रतिपदेच्या दिवशी महाराज जेव्हा गाणगापूर मधून निघाले आणि संगमावरच्या तिथून ते श्री शल्यमला निघाले, तर खूप लोक रडत होते. खूप लोक रडत होते. कारण की महाराज कसं असतं, वलय असतं. जिथं महाराज होते तिथं खूप लोक जमा व्हायचे. दुःखी असेल, कष्टी असेल, बाहेरची बाधा. आताच बघा गाणगापूरला किती गर्दी असते, विचार करा. आता महाराज हे जेव्हा महाराज असताना किती गर्दी असेल. कोणी दुःखित असेल, कोणी पीडित असेल, कोणी बाहेरची बाधा. ही बाधा ते सगळ्या याच्यातले लोक यायचे, सगळ्या राज्यातले, सगळ्या देशातले सगळे लोक तिथे यायचे, तिथे जमायचे. आणि महाराजांनी अभयवचन दिलं होतं की मी सदैव गाणगापुरात आहे. कोणाला वाटतं ना की काय गाणगापूर गाणगापूर, प्रत्येक वेळा हे काय सांगताय, हे गाणगापूर गाणगापूर. तुम्ही आयुष्यात एकदा तरी जा. तुम्ही आयुष्यात आहे ना, सगळं आहे, तुम्हाला सगळं सुख असतं आपल्याला, पण मन शांती ना ही फक्त गाणगापूरमध्ये भेटत. गाणगापूर, कुरोपूर, पिठापूर, नरसोबाची वाडी, कारंजा लाड, गिरणारी बाकी, माझं गिरणारीला जायचंय, अक्कलकोट. हे जे दत्त ठिकाण आहे तिथे मन शांती भेटत असते. मन शांती तुम्हाला कुठे नाही भेटत, फक्त ह्या ठिकाणी भेटत असते. आणि गाणगापूरमध्ये का बरं, की गाणगापूरमध्ये तिथं जर आपण गुरुचरित्र पारायण जर केलं तर आपले व्याधी दोष जे काय असेल ते सगळे कमी होऊन जातं. आणि महाराजांशी आपण एकरूप होण्याचा वेळ आहे ती गाणगापूर आहे. आणि तिथं राहूनच आपण गुरुचरित्र, दत्त महाराज गुरुचरित्र ऐकत असता. आपण काय बोलतो, कसं बोलतो, महाराजांना खूप आवडतं. गुरूंचं चरित्र आपण गाणगापूरमध्ये जाऊन गुरूंचं चरित्र ऐकतो, म्हणजे गुरुचरित्र वाचतो. आपण कोणासाठी वाचतो? कोणासाठी वाचतो? आपल्यासाठी वाचतो का? नुसते बोट फिरवायचे, डोळ्यांनी नुसतं संपवायचं? गुरुचरित्र संपवायची गोष्ट आहे का? गुरुचरित्र संपवायची गोष्ट नाही. तिथं हजारो लोक गुरुचरित्र वाचत असतात. महिला पण गुरुचरित्र वाचत असतात. महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं, बाकी मोठं गुरुचरित्र वाचू नये. महिला पण गुरुचरित्र वाचत असतात. गुरूंचं चरित्र दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतं. विचार करा, तिथं तुम्हाला तहान लागत नाही, ना भूक लागत नाही, ना काहीच नाही. माणूस बरोबर तिथं 5-6 घंटे आरामशीर बसतो. हा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचा आयुष्यात. असं खूप जण म्हणतात ना, आम्हाला गाणगापूरला जायचंय पण आम्हाला वेळ भेटत नाही. सगळं भेटत. मला ठरवलं ना, आपण इच्छाशक्ती पाहिजे. नाही, मला महाराजांना भेटायचंय, महाराजांना मला तिथे जाऊन भेटायचंय, महाराजांना मला महाराजांना आलिंगन द्यायचंय, महाराजांसोबत तिथं रडायचंय, महाराजांचा आनंद व्यक्त करायचा आहे, असं आपल्या मनामध्ये पाहिजे. खूप छान आहे मन. म्हणजे म्हणून दरवेळेस महाराजांना मी हेच विनंती करतो, गाणगापूरला गेल्यावर, महाराज परत कधी बोलवणार, परत कधी बोलवणार. म्हणून महाराज कधी 2-3 महिन्यातून एकदा बोलवताच. जायला पाहिजे, जायला पाहिजे. आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण गाणगापूरमध्ये जायला पाहिजे. जायचं, पारायण करायचं. पारायण नाही जमलं, तुम्ही प्रदक्षिणा करा, स्वच्छता करा, लोकांना तिथं समजून सांगा. तुम्हाला जे करता येईल ते करा. गाणगापूरमध्ये जो स्वच्छता करतो, साफसफाई, दत्त महाराजांना साफसफाई फार आवडते, फार आवडते. जे चप्पला व्यवस्थित लावा, लोकांना प्रसाद वाटा, साफसफाई करा, दिवे लावा. तुम्हाला जी काही सेवा करता येईल ती गाणगापूरमध्ये करावी. तर आज गुरुप्रतिपदा आहे. आज आरती करायची, दत्त महाराजांची आरती करावी, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती करावी. आपण पण आज आरती घेणार आहोत. दत्त महाराजांची, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती 9:30 वाजता लाईव्ह मध्ये घेणार आहोत. लाईव्ह मध्ये आपण नामस्मरण, आरती
ह्या दोन्ही गोष्टी आपण घेणार आहोत. प्रत्येक गुरुवारी आपण आता ही युट्यूबवर लाईव्ह आपण चालू करणार आहे. प्रत्येक गुरुवारी नामस्मरण ह्या गोष्टी आपण घेणार आहोत, कारण की नामस्मरण वाढलं की आपली सेवा वाढेल. आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपण गुरुचरित्राचं जी अवतरणिका आहे ती वाचावी. आज कुत्रे असेल, श्वान असेल, गाई असेल, गाईला पण एक घास द्यावा. आज गाईला पण एक घास द्यावा. कुत्रे असेल, श्वान असेल, त्यांना पण घास द्यावा. आणि महाराजांना विनंती करायची, हात जोडून विनंती करायची, महाराज आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका. खूप जण म्हणतात ना, दादा आम्हाला आम्ही खूप सेवा करत होतो पण सेवेपासून आम्ही लांब गेलो. महाराजांना म्हणायचं, महाराज आम्हाला सेवेपासून लांब करू नका, आमची बुद्धी तशी नका हो. तुमच्या जवळ जे येणारे लोक असतात ते वाईट असले की तुम्ही पण वाईट होऊन जाता. म्हणून महाराजांना विनंती करायची की तुमच्यापासून आम्हाला दूर लोटू नका, हीच महाराजांना विनंती करावी. आणि आज गुरुप्रतिपदेचा जो दिवस आहे, महाराजांची आठवण अवश्य काढावी. महाराजांना म्हणायचं, महाराज गाणगापूरला कधी बोलवताय? झालेली सेवा मी महाराजांच्या निर्जू करतो. श्री स्वामी समर्थ.